आता इथे तुम्हाला काही प्रमाणात बघा की मोठ्या प्रमाणात लागणारे अन्न घटक त्याची तुम्हाला एक सूची दिलेली आहे की ते तुम्हाला कशा प्रकारे बघायला त्यांनी सांगितलेलं आहे. बघा इथे काय सांगितलं आहे तुम्हाला की मोठ्या प्रमाणात लागलेले अन्न घटक कोणते आहे की जसं आपण कार्बोदक हा पहिला घटक पाहिला की ज्यामध्ये काय काय आहे, पिष्टमय पदार्थ आहे, शर्करा आहे आणि तंतुमय पदार्थ आहेत. या 3 घटकांचं इथे काय आहे, मिश्रण आहे मुलांनो. याच्यामध्ये स्निग्ध पदार्थ म्हणजे काय, त्यामध्ये स्निग्धता आहे, तेल आहे, म्हणजे तेलापासून बनणारे जे सर्व पदार्थ आहेत ते सर्व पदार्थांचा याच्यामध्ये काय आहे मुलांनो, समावेश आहे. म्हणजे तेल म्हणजे तेलाचे जे वस्तू आहे, जे तेल आहे, वनस्पती आहे, बरोबर, जे दूध आहे, जे दही हे आहे, तूप आहे, लोणी आहे, या सर्व गोष्टी याच्यामध्ये समाविष्ट केल्या जातात. तसे प्रथिनेमध्ये आहे, अंडी आहे, मांस आहे, मासे आहे, हे सर्व जे कडधान्य आहेत, डाळी आहेत, या सर्वांचा समावेश मुलांनो याच्यामध्ये केला आहे. आता तर आपण पाहणार आहोत जीवनसत्वे व खनिजे पाहणार आहोत. जीवनसत्वे व खनिजे, जीवनसत्व म्हणजे काय, विटॅमिन्स, आणि खनिजे म्हणजे काय, मिनरल्स. जीवनसत्वे म्हणजे विटॅमिन्स आणि खनिजे म्हणजे मिनरल. म्हणजे जीवनसत्वे आणि खनिजे म्हणजे आता आपण आतापर्यंत काय पाहिलं होतं की जे कार्बोदके आहेत ते पाहिले, स्निग्ध पदार्थ पाहिले आणि प्रथिने पाहिले. आता आपला 5वा घटक असणार आहे की जीवनसत्वे व खनिजे. हे देखील आपल्या शरीराला कशा प्रकारे आवश्यक आहे याचा देखील आपण अभ्यास करणार आहोत मुलांनो, की जे आपल्या शरीराला ह्या सर्व घटकांची कशा प्रकारे गरज आहे, की जीवनसत्वाचं काय काम करते आणि खनिजे देखील आपल्या शरीरात काय प्रकारचं काम करते, हे देखील आपण मुलांनो पाहणार आहोत. बघा आता मुख्य अन्न घटकाशिवाय आपल्याला इतर काही अन्न घटकांची अतिशय थोड्या प्रमाणामध्ये देखील गरज ही अल्प प्रमाणात गरज लागते. म्हणजे जे आपल्याला जे मोठे जे घटक होते, जे तुम्ही जसं पाहिलं की जसं कार्बोदकाची किती गरज आहे, स्निग्ध पदार्थाची देखील गरज आहे, प्रथिनेची देखील गरज आहे. तसंच मुख्य हे अन्न घटक जे आपले झाले त्याच्याशिवाय आपल्याला जीवनसत्व आणि मिनरल या घटकांची देखील आपल्याला अल्प प्रमाणात काय होणार, पण त्याची जरूरत आहे, गरज आहे शरीरासाठी. थोड्या म्हणजे अल्प प्रमाणात त्याची गरज आहे. आपण जे काही अन्न खातो, कार्बोदके म्हणा, स्निग्ध पदार्थाचे सर्व जे काही आहे त्याच्याबरोबर आपल्याला ह्या देखील घटकांची गरज ही आपल्याला थोड्याफार अल्प म्हणजे काय आहे, थोड्या प्रमाणामध्ये आहे. हे अन्न घटक म्हणजे जीवनसत्वे व खनिजे आहेत. हे काय आहेत, हे अन्न घटक आपल्याला कशातून मिळणार, की आपल्याला फळाद्वारे देखील मिळणार आहेत. जे आपण रोजच्या वस्तू वापरतात ते आपल्याला कोणत्या गोष्टीमुळे मिळणार, प्रथिनेद्वारे देखील मिळणार आहेत, की जी प्रथिने आपण पाहिली, अंड, मांस, मासे हे देखील आहेत, त्याच्याद्वारे देखील मिळणार आहे. की अन्न घटक म्हणजे जीवनसत्वे काय, आपल्याला कोणत्या गोष्टीपासून जीवनसत्व मिळणार आहे. जसं जीवनसत्व, जसं मी सांगितलं की जीवनसत्वेमध्ये काय येतं, की विटॅमिन जे B1, B2, B3, B9, B12 हे काय आहे, जीवनसत्वे आहे, बरोबर. विटॅमिनमध्ये काय येणार, की विटॅमिन ए, विटॅमिन बी, विटॅमिन सी, विटॅमिन डी, ई, विटॅमिन ई, विटॅमिन के, ह्या सर्व गोष्टी ज्या आपल्या जीवनसत्वामध्ये रोजच्या जीवनामध्ये आधारित आहे. जसं आपण म्हणलो ना की विटॅमिन ए पासून, जसं आपण गाजर खाल्लं तर आपल्याला तांदळेपणा येत नाही, त्याची आपल्याला गरज आहे. विटॅमिन सी, विटॅमिन डी हे देखील काय करतं, आपलं शरीरासाठी आवश्यकता आहे, त्वचेसाठी. तसं विटॅमिन डी हे आपल्या हाडाच्या मजबूतीसाठी आहे मुलांना. तर ते देखील आपण गोष्टी पाहिल्या की कशा प्रकारे हे काय करत असतं, जीवनसत्व काय करत असतं, आपल्याला काम करत असतं. हे देखील आपण मुलांना पाहिलेलं आहे की अन्न घटक म्हणजे काय आणि जीवनसत्व व खनिजे याचा कसा प्रकारे आपण इथे वापर करतो. आता आपण पाहणार आहोत की अल्प प्रमाणात अत्यावश्यक असणारे, जसं आपण पाहिलं की जास्त प्रमाणामध्ये आपल्याला कोणत्या जीवनसत्वाची, प्रथिनेची गरज होती, जीवनसत्व आणि खनिजेची. आता आपल्याला अल्प प्रमाणात अत्यावश्यक असणाऱ्या गोष्टी देखील पाहणार आहोत. जीवनसत्वे म्हणजे काही फळाच्या द्वारे आणि काही जे आपले बीटरूट आहे, जे गाजर आहे, जे आपण सॅलडच्या मार्फत जे खातो त्या आपण पाहणार आहोत. आता ही जीवनसत्वे तुम्हाला कळेल की जीवनसत्वमध्ये काय आहे, B1, B2, B3, B9, B12 हे देखील पाहिले, विटॅमिन ए, बी, सी, डी, ई, के हे पाहिले. आता हे खनिजे म्हणजे निसर्गात मिळणारे जे धातू आहेत, ते धातूच्या आपल्याला निसर्गातून मिळणारे जे धातू, त्याचा आपण मनुष्य काय करतो असतो, वापर करत असतो. तशाच प्रकारची खनिजे आपल्याला काय मिळत असतात, अन्न घटकातून, आपण जे अन्न खातो त्याच्यातून आपल्यालाही मिळत असतं. मी खनिजामध्ये देखील मुलांना 2 प्रकार पडतात, एक आहे धातू आणि एक दुसरा आहे अधातू. याच्यामध्ये काय आहे, हे 2 प्रकार आहेत. धातूमध्ये काय येणार, लोह आहे, तांब आहे, निकल आहे, झिंक आहे. तसंच अधातूमध्ये काय आहे, हिरा आहे, संगमरवर आहे आणि सिमेंट आहे. म्हणजे याच्यामध्ये कडक पदार्थ, म्हणजे धातू अधातू हा 2 प्रकारमध्ये मोडला जातो मुलांनो. की अशा प्रकारे अल्प प्रमाणात म्हणजे अगदी थोड्या प्रमाणामध्ये देखील आपल्याला हा अन्न घटक आहे, जे जीवनसत्व आहेत, जीवनसत्वे आणि खनिजे याचा देखील आपल्या शरीराला तितकाच पुरेसा गोष्टी आहेत.
बघा आता जीवनसत्वामध्ये या अन्न घटकाच्या विविध प्रकारांना इंग्रजी नावे दिली गेलेली आहेत. इंग्रजी नावे म्हणजे जसं तुम्हाला माहिती आहे, जसं सफरचंद आहे तर तुम्ही त्याला ॲपल बोलणार, केळं आहे तर त्याला बनाना बोलणार, डाळिंब असलं त्याला पोमोग्रॅनेट बोलणार. म्हणजे असे अनेक जे आहेत की त्यांना आपण काय दिले आहेत, जी इंग्रजी त्यांना काय दिली, नावं दिलेली आहेत, त्या नावाप्रमाणे आपण त्याचा वापर करायचा असतो. बघा आता तुम्हाला काय सांगितलंय, तुम्हाला आता मगाशी जी मी उदाहरण दिले विटामिन ए, बी, सी, डी हे काय आहे की या सर्व गोष्टीमुळे उदाहरणार्थ जीवनसत्व ए, बी, सी, डी, ई आणि के ही मुख्य जीवनसत्व आहे. मुख्य जीवनसत्व आहे की विटामिन एमुळे काय होतं की जो गाजर खाल्ल्यामुळे रातआंधळेपणा येत नाही, डोळे चांगले राहतात. तर ते विटामिन बी हे देखील आपल्या शरीराला आवश्यक आहे. शरीराच्या वाढीसाठी आवश्यक विटामिन सी देखील मुळे आपलं काय होतं, शरीराची जी त्वचा आहे ती व्यवस्थित राहते. विटामिन डी मुळे देखील काय होतं की आपली जी शरीराची हाडं आहेत ती मजबूत होतात. विटामिन ई मध्ये देखील आपली केस गळती कमी होते आणि एक प्रकारे जो आपल्या चेहऱ्याची स्किन चांगली राहते. विटामिन के हे देखील आपल्या शरीरासाठी देखील तितकंच आवश्यक आहे. म्हणजे असे वेगवेगळे जे विटामिन ए, बी, सी, डी, ई आहेत हे देखील आपल्या शरीराच्या वाढीसाठी काय आहेत, उपयोगाचे आहेत. आणि जर त्याचं जरी प्रमाण नसेल आपल्या शरीरामध्ये विटामिन ए, बी, सीचं, तर त्याच्यामुळे देखील आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मुलांनो आजार होण्याची ही शक्यता आहे. या जीवनसत्वाच्या अल्प प्रमाणात आवश्यकता असते. म्हणजे या सर्वांची काय अल्प प्रमाणात म्हणजे कमी प्रमाणामध्ये याची काय असते, गरज असते, पण तरी देखील ते आपल्या शरीराला मुलांनो आवश्यक असते. तरी त्याच्या अभावामुळे गंभीर स्वरूपाचे दोष किंवा डिसीजेस होऊ शकतात किंवा निर्माण होतात. पण जरी ते आपल्या शरीरात कमी प्रमाण त्याचं असलं पाहिजे किंवा कमी प्रमाणात जे खाल्ले जातात, पण जर ते नाही जरी खाल्ले गेले तरी आपल्या शरीरामध्ये काय होतात की त्याच्या अभावामुळे म्हणजे त्याच्या कमतरतेमुळे, ते न खाल्ल्यामुळे गंभीर स्वरूपाचे काय होतात, दोष किंवा विकार होतात. दोष म्हणजे एक प्रकारचा त्याच्यामध्ये जे शरीरामधील एक प्रकारचा दोष आहे, एक प्रकारचा विकार म्हणजे एक प्रकारचा आजार देखील आपल्याला त्याच्यापासून उद्भवू शकतो, निर्माण होऊ शकतो जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे. त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे आजार होत असतात मुलांना. जसं मग ते आजारामध्ये आपण होतो की मग विटामिन्स काय करते की आपल्या पूर्ण जे शरीराचं काय करते, प्रथिने की जे शरीराची झीज भरून काढणे, शरीरातल्या अवयवाचे कार्य नीट करणे, आपलं वजन कमी करणे, वजन नियंत्रित करणे, आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवणे, विटामिन सी हे जे काम करत असते. हो म्हणजे अशा प्रकारे जे जीवनसत्व आहे ते देखील आपल्याला काय करते, हर एक कामामध्ये काय करत असते, ती शरीराची झीज भरून काढण्यासाठी, शरीराचे हर एक कार्य व्यवस्थित पडण्यासाठी या जीवनसत्वाची आणि आपल्याला खनिजाची आवश्यकता असते. उदाहरणार्थ ए जीवनसत्वाच्या अभावामुळे आजारपणा येऊ शकतो. जसं मी सांगितलं की जर आपण जीवनसत्व ए नाही विटामिन ए नाही जर आपल्या शरीराला मिळालं तर त्यामुळे आपल्याला काय होऊ शकतं, रातआंधळेपणा देखील होऊ शकतो. मग विटामिन ए कोणत्या याच्यामध्ये आहे, गाजरामध्ये आहे, मुळामध्ये आहे, ते देखील आपण खाल्लं पाहिजे. गाजराचं आपण सेवन करणं हे गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपले डोळे देखील चांगले आणि तरतरीत राहतात. त्याच्यामुळे त्यांनी सांगितले की विटामिन ए देखील आपल्या शरीराला किती प्रकारे आवश्यक आहे. त्याच्यामुळे आपल्या डोळ्यांची देखील निगा ही चांगली राहते आणि रातआंधळे येण्यापणा हा जो धोका आहे तो टाळू शकतो. विटामिन डी जीवनसत्वाच्या अभावामुळे काय होतात की हाडे कमकुवत आणि ठिसूळ होतात. काय होतं, हाडे कमकुवत होतात म्हणजे कमजोर होतात आणि ठिसूळ होतात. म्हणजे ते काय होतं, त्या हाडामध्ये असलेली जी ताकद आहे ती कमी होऊन ते ठिसूळ होतात. म्हणजे हात लागताच ती त्याचं त्या हाडाचा काय होतं, भुगा होऊन जातो, त्याला ठिसूळ बोलतात. हाडे कमकुवत होतात आणि ती ठिसूळ होतात. कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी, जीवनसत्वाच्या डी या जीवनसत्वाच्या अभावी हाडे आपले कमजोर होतात, ठिसूळ होतात. ती देखील त्यामुळे विटॅमिन डी देखील आपल्या शरीरामध्ये ते गेलं पाहिजे. मग ते कोणत्या प्रकारचे अंड्याद्वारे देखील तुम्ही विटॅमिन डी हे खाऊन तुम्ही जे काही विटॅमिन डीचे जे हाडाच्या मजबूतीसाठी जे फळं आहेत त्यांचं देखील सेवन करणं हे वेळोवेळी करणं फार गरजेचं आहे मुलांना. आता बघितलं त्यांनी काय सांगितलंय, जीवनसत्वामुळे आपल्या शरीराला रोगाचा प्रतिकार करण्याची शक्ती येते. रोगांचा प्रतिकार म्हणजे रोग प्रतिकार शक्ती येते की जीवनसत्वामुळे, की जे आपण जे सर्व जीवनसत्व पाहिली म्हणजे विटॅमिन ए, बी, सी, डी, ई, के जे सर्व पाहिली त्याच्यामुळे आपल्याला काय होतं, रोग प्रतिकार शक्ती मिळते. म्हणजे काय मिळते की रोग प्रतिकार शक्ती करण्याची ताकद मिळते की तुम्ही सर्व जीवनसत्वाचा जर वापर केला तर तुम्हाला कोणत्याच गोष्टीची कमतरता होणार नाही शरीरामध्ये. ना तुमची हाडे कमजोर होणार, ना तुम्ही रातआंधळेपणा येणार, का तुम्हाला दाताचा प्रॉब्लेम होणार, ना केसाचा प्रॉब्लेम, की ही सर्व काय आहेत की तुम्ही या सर्व विटॅमिन्सचा उपयोग करणं हा फार गरजेचा आहे. या जीवनसत्वाचं तुमच्या शरीरामध्ये आवश्यक काय आहे, हे पोषण आहे, तुम्हाला हे घेणं हे फार त्याच्या अभावी तुम्ही जर हे घेतले तर तुम्हाला रोगप्रतिकार शक्ती तुमची वाढत राहील. कोणताही आजार झाला तरी तुम्ही काय करू शकता, त्या गोष्टीला तुम्ही पुढे तोंड देऊ शकता आणि तुम्ही आजार तो बळावत जात नाही, तर तो आजार जे पूर्णपणे नष्ट होतो आणि आजार निर्माणच होत नाही. आता जसं खनिजेमध्ये जसं मी तुम्हाला दिलं खनिजे म्हणजे काय, एक प्रकारचे मिनरल्स आहे. मग मिनरल मी तुम्हाला सांगितले की त्याच्यामध्ये
काय आहे की दोन प्रकार आहे, धातू आहे, अधातू आहे. धातूमध्ये काय तुम्हाला सांगितलंय की ज्याच्यामध्ये लोह आहे, तांबं आहे, निकेल आहे, झिंक आहे. त्याच्यात अधातूमध्ये काय आहे की ज्याच्यामध्ये हिरा आहे, काच आहे, संगमरवर आहे. अशा प्रकारचे दोन आहेत, त्याच्यामध्ये दोन प्रकार पडतात. तर आता आपल्या शरीराला लागणारे जे गोष्ट काय आहे की ज्याच्यामध्ये लोह आहे, कॅल्शियम आहे, सोडियम आहे, फॉस्फरस आहे, मॅग्नेशियम आहे. म्हणजे ह्या देखील सर्व गोष्टींची गरज आपल्या शरीराला मुलांनो असते. आपल्याला वाटतं की नाही, पण नाही. ह्या जीवनसत्व आणि जे खनिजाची देखील आपल्या शरीराला तितकीच गरज आहे. मग त्याच्यामध्ये काय काय मोडतं? लोह आहे म्हणजे आयर्न आहे, कॅल्शियम आहे, सोडियम आहे, पोटॅशियम आहे. ही शरीराला आवश्यक असणारी खनिजाची ही उदाहरणं आहेत. ही आपल्या सर्व शरीराला काय आहे बघा, इथे तुम्हाला दिसत आहे की काय आहे, इथे मांस आहे, अंडी आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे काय आहे, धान्य पण आहेत. इथे काय आहे, तुम्हाला प्रोटीन्स दिलेले आहेत. इथे काय आहे, बदाम आहे, पनीरचे तुकडे आहेत, वेगवेगळ्या प्रकारची फळ आहे, दूध आहे. इथे जो बाहेरचं जे चिप्स आहेत ते देखील गरज आहे आणि जे सर्व प्रकारचे जे फ्रूट आहेत त्या सर्व गोष्टीची देखील आपल्याला गरज आहे. या सर्व पदार्थातून आपल्याला काय मिळतं असतं? लोह, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम या सर्वांची गरजांची पूर्तता या सर्व मार्फत होत असते. आपल्या शरीराला याची काय असते मुलांनो? आवश्यकता असते आणि हे देखील आपण पदार्थ आपल्या शरीरात जाणे तितकेच महत्त्वाचे असते की या सर्व कमतरता जर आपल्या शरीरात नसेल तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आजार होऊ शकतात. शरीरात याची गरज अल्प प्रमाणात असली तरी अनेक अत्यावश्यक क्रियेमध्ये त्याचा मोठा सहभाग असतो की जरी शरीराला त्याची कमी गरज आहे तरी पण त्याचा मोठ्या प्रमाणात त्याचा सहभाग असतो की त्याच्यामुळे देखील कार्य कसं सुरळीत पडतं ते पहा. की जे काही तुम्ही फ्रूट्स खाता, जे काही ज्यूस पिता, जे काही तुम्ही पालेभाज्या देखील खाता, या सर्वांचं सेवन तुम्हाला कशामध्ये? जसं पालकमध्ये काय आहे, मोठ्या प्रमाणामध्ये आयर्न मिळत असतं, बरोबर आहे की लोह मिळत असतं. त्याच्यामुळे तुम्हाला पालेभाज्या देखील खाणं तितकंच गरजेचं आहे. त्या जर तुम्ही खाल्ल्या तर तुम्हाला त्या शरीराला ते लोह मिळतं. जर तुम्ही ज्यूस पिला, व्हिटॅमिन सी, संत्र्यामध्ये काय आहे, व्हिटॅमिन सी आहे, ते देखील तुम्ही पिलं तर तुमच्या शरीराला की तुमच्या स्किनसाठी काय आहे, हेल्दी आहे. अशा प्रकारचे वेगवेगळे जे आहेत फ्रूट्स आहेत ते त्याच्यामार्फत आणि ज्या पालेभाज्यामार्फत देखील तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे जीवनसत्वे आणि काय म्हणतात, खनिजेही मिळत असतात. त्याचं देखील सेवन करणं मुलांनो हे तितकंच गरजेचं आहे. बघा आता इथे काय झालं, उदाहरणार्थ रक्तातून ऑक्सिजन वाहून नेण्याचे काम लोहाचा उपयोग होतो की जे आपल्या शरीरामध्ये काय आहे की रक्तातून ऑक्सिजन वाहून जर आपल्या शरीरातला जो ऑक्सिजन आहे तो वाहून नेण्याचं काम लोहाचाच उपयोग होतो की जे आपल्या शरीरात जो ऑक्सिजन आहे तो काय करत असतो, तो त्याचं प्रसारण होत असतं की जे रक्तातलं जे ऑक्सिजन आहे त्याला वाहून नेण्याचं काम आपल्या शरीरातले जो लोह नावाचा जो खनिज आहे, जो खनिजाचा जो प्रकार आहे तो त्याच्यात जे लोह आहे ते काय करत असतं, तो वाहून नेण्याचं म्हणजे काम करतं. म्हणजे किती मोठी गोष्ट करतो, त्याचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये कमी जरी असलं तरी तो किती मोठं कार्य हे करत असतो. लोह हे काय करत असतो, ऑक्सिजन घेऊन जाण्याचं काम करत असतो. रक्तात जर लोहाचं प्रमाण जर कमी झालं तर काय होऊ शकतो, तुम्ही पिक्चरमध्ये पाहू शकता, चित्रामध्ये, की आपल्याला थकवा येतो. प्रमाण कमी झालं तर ऑक्सिजनचा पुरेसा वापर होत नाही आणि अशक्तपणा येतो आणि सतत थकवा येतो. काय होतं मुलांना, जर आपल्या शरीरातील लोहाचं प्रमाण कमी झालं तर आपल्याला थकवा येतो, अशक्तपणा येतो आणि आपल्याला कमजोरी महसूस होते की त्याच्यामुळे बघा लोह आपल्या शरीरात किती जाणं गरजेचं आहे. की काय होतं, रक्त लोहाचे सतत प्रमाण कमी राहिलं तर का होऊ शकतं. म्हणून अशा प्रकारे मुलांनी सर्व प्रकारच्या पालेभाज्या खाणं गरजेचं आहे. अशा प्रकारचे खनिजे जे आहेत त्या सर्व पदार्थांचं सेवन आपल्या आहारामध्ये देखील मुलांना करणं हे तितकंच गरजेचं आहे. की तुम्ही इथे चित्रामध्ये पाहू शकता की अशा प्रकारे आपल्याला अशक्तपणा येतो, थकवा येतो आणि मग आपण काय करतो, डॉक्टरकडे जातो. मग जर हा जर विकार होऊ नये, असा त्रास आपल्याला होऊ नये तर म्हणून आपल्याला काय करणं गरजेचं आहे की जीवनसत्वे आणि खनिजाचा देखील वापर आपल्या जीवनामध्ये आवश्यकरित्या करणं गरजेचं आहे मुलांना. या विकाराला ॲनेमिया किंवा रक्ताशय किंवा पांडुरंग देखील म्हणतात. म्हणजे यांनी काय सांगितलं की या विकाराला ॲनेमिया म्हणजे काय, की ज्याच्यात लोहाचं जे शरीरामधील लोहाचं प्रमाण कमी झालं आहे, म्हणजे ऑक्सिजन जो वाहून घेण्याचं जे कार्य जो लोह करतो त्याचं जर प्रमाण कमी झालं तर आपल्याला अशक्तपणा येतो आणि काय होतं, आपल्याला विकनेसपणा येतो, कमजोरी महसूस होते आणि मग आपण त्याच्यामुळे मग त्या विकाराला, त्या आजाराला काय नाव दिले गेले, ॲनेमिया हे नाव दिलं गेलेलं आहे. की तुम्हाला काय की तुमच्या शरीरातील रक्ताचं प्रमाण, लोहाचं प्रमाण हे कमी झालं आहे. मग त्याच्यामुळे तुम्ही काय करणं गरजेचं आहे, तुम्ही त्याच्यातील ज्याच्यामध्ये लोह आहे ते देखील तुम्हाला खाणं हे गरजेचं आहे. जे आयर्न आहे ते खाणं गरजेचं आहे. मग ते आयर्न आपल्याला हर एक पालेभाजीतून हे मिळत असतं. मग त्याच्यावर काय उपाय आहे, मग त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं या विकाराला म्हणजे त्या आजाराला त्यांनी काय नाव दिलं आहे की ॲनेमिया. काय आहे, रक्ताशय किंवा पांडुरोग. जे तुम्हाला ॲनेमिया म्हणू शकता, रक्ताशय किंवा पांडुरोग, अशा प्रकारची 3 प्रकारची इथे तुम्हाला नावं दिली गेलेली आहेत. कॅल्शियम या खनिजामुळे आपली हाडे मजबूत होतात की जे आपले हाडे जर मजबूत
करायची असते तर आपल्याला कॅल्शियम असणं आपल्या शरीरामध्ये फार गरजेचं आहे. हाडाची मजबूती आपल्याला कशासाठी का हवी आहे मुलांनो, की आपण जे रोजचे दैनंदिन जे कामं करतोय, आपले उठणे आहे, बसणे आहे, चालणे आहे, फिरणे आहे, जे आपली रोजची जे कामं आहेत, ती जर आपल्याला व्यवस्थित सुरळीत करायची असेल तर आपल्याला काय करणं गरजेचं आहे, आपली हाडे, हातापायाची हाडं ही काय करणं गरजेची आहे, मजबूत ठेवणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी कोणत्या व्हिटॅमिन डीचा वापर केला जातो. की व्हिटॅमिन डीमधून आपल्याला काय मिळत असतं, की आपल्याला हर एक प्रकारचे हाडं मजबूती करण्यास मदत होते. डी जीवनसत्व ही आपल्याला हर एक फळापासून देखील मिळत असते. डी जीवनसत्व आहे ती आपल्याला संत्र्यामधून देखील हे मिळत असते. त्याच्यामुळे अशा प्रकारे मुलांना की जे डी जीवनसत्व आहे ते देखील आपल्याला हाडाच्या मजबूतीचं अशा प्रकारे काम करत असतं. आणि जे विविध जे फळं आहेत त्याच्यापासून आपल्याला हे सर्व प्रकारचे जीवनसत्वे जे मिळत असतात, जे व्हिटॅमिन ए, बी, सी, डी, ई, के आहेत, या सर्व आजारावर त्यांचा काय आहे उपाय आहे मुलांना. इथे विविध फळे, फळभाज्या, पालेभाज्या, मोड आलेली कडधान्ये, तसेच त्याच्या साली आणि धान्याचा कोंडा हे देखील आपण त्याचा रोजच्या वापरामध्ये उपयोग केला पाहिजे. कोणत्या गोष्टीचा, की जे फळभाज्या आहेत, जे फुलं पालेभाज्या आहेत, जे कडधान्य आहेत, ज्या विविध फळे आहेत, भाज्या आहेत, या सर्वांचा वापर आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये केला पाहिजे. त्याचप्रमाणे जो कोंडा आहे, जो आपण सुरुवातीलाच बोललो होतो, की जो तंतुमय पदार्थ आहे तो देखील काय केला पाहिजे, आपण आपल्या रोजच्या आहारामध्ये त्याचं सेवन करणं हे तितकंच गरजेचं आहे. तुम्ही पाहू शकता की हे ज्या पालेभाज्या आहेत, ही कडधान्य आहे, मोड आलेली कडधान्य आहेत. त्याचप्रकारे हा जो कोंडा आहे तो देखील आपल्या रोजच्या जीवनामध्ये काय केलं पाहिजे, आपण त्याचं सेवन केलं पाहिजे. जीवनसत्व खनिजाचे हे स्तोत्र आहे. जीवनसत्वे म्हणजे काय आहे सांगितलं मुलांना, जे विटॅमिन्स आणि काय आहे, जे प्रोटीन्स आहे, हे देखील आपल्याला मिनरल्स आहे हे देखील आपल्याला काय केलं पाहिजे, हे मिळाले पाहिजेत. म्हणून हे काय जीवनाचे खनिजाचे काय आहे, एक प्रकारे हे स्तोत्र आहे. म्हणूनच शक्य ती फळे सालीसकट खावी, की तुम्ही नुसतं फळ तर खाताच खाता, परंतु फळाबरोबर तुम्हाला सालीची देखील सालं देखील खाल्ली पाहिजे. जसं चिकू खाता तर चिकूचं देखील तुम्ही सालेसकट ते खाल्लं पाहिजे. काही लोक जे द्राक्ष खात असाल, द्राक्षाचा पण जो बाहेरचं साल्ट ते काढून टाकतात आणि द्राक्ष खातात. तुम्ही ते देखील काय केले पाहिजे, सालीसकट ते द्राक्ष देखील तुम्ही खाल्ली पाहिजेत मुलांनो. की अशी बरीचशी फळं आहेत की ती तुम्ही सालीसकट खाणं हे तितकंच गरजेचं आहे. तसं केळी देखील काही काही ठिकाणी हे सालीसकट देखील खाल्ली जातात किंवा सालेचा फार मोठ्या प्रमाणात देखील उपयोग केला जातो. त्याच्या शरीराला लावण्यासाठी, चेहऱ्याला लावण्यासाठी देखील सालाचा उपयोग केला जातो. अशा प्रकारे फळं तर खाणं गरजेचंच आहे, परंतु ती सालीसकट खाणं हे देखील तितकंच गरजेचं आहे. तसेच पिठातील कोंडा हा चाळून फेकून देऊ नये. जर आपण जेव्हा पीठ चाळतो त्या पिठामध्ये काय निघतो मुलांनो, कोंडा निघत असतो आणि तो कोंडा देखील आपण फेकू नये. त्या कोंड्यामध्ये देखील बरेच जीवनसत्व असतात, ते देखील आपल्या शरीराला उपयोगी असतात आणि ते देखील आपलं खाल्ल्यामुळे आपल्याला ज्या सर्व अन्न घटकांची गरज असते ते आपल्याला कोंड्यामार्फत मिळत असते. मग या कोंड्यामध्ये कोणत्या प्रकारचे पीठ असते आपण पाहिले मुलांनो, जे ज्वारी आहे, बाजरी आहे, गहू आहे, तांदूळ आहे, हे काय आहे, हे जे सर्वांचं एकत्र जे दळून केलेलं असतं, ते दळणामधून जे छोटे छोटे कण जे बारीक मोठे जे राहिलेले असतात ते कणांमध्ये आपण त्याला कोंडा असं म्हणतो. त्याची सालं असतात त्या धान्याची, तो म्हणजे असतो कोंडा असतो. हा कोंडा काय करतो, आपण फेकून देतो चाळलं की. आपण म्हणतो की हे घाण आहे, हा कचरा आहे, परंतु मुलांना तो घाण किंवा कचरा नसते. त्याच्यामध्ये देखील काय आहे, तंतुमय काय पदार्थ असतात. आपण शिकलो की ते तंतुमय पदार्थ काय करतात, आपल्या शरीरातील अन्न जे पुढे ढकलण्याचं जे काम करतात आणि पुढे पोटात जाऊन ते काय करतात, नको असलेले पदार्थ बाहेर टाकण्यासाठी देखील त्याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये मुलांना उपयोग केला जातो. हे देखील आपण पाहिलं आहे की कोंडा हा तसेच किती महत्त्वाचा आहे. मग आता इथून पुढे कोंड्याची देखील भाकर करून खाणार ना असं. तर मुलांना आता आपण पाहणार आहोत संतुलित आहार. म्हणजे आता आपण बघा, आतापर्यंत आपण काय काय शिकलो, जे कार्बोदके आहे म्हणजे पिष्टमय पदार्थ पाहिले, आपण शर्करा पदार्थ पाहिले, तंतुमय पदार्थ पाहिले, या तिघांचं एकत्र जे मिश्रण आहे त्याला आपण म्हणणार कार्बोदके बोलणार. कार्बोदकातून चौथं जे आहे जे स्निग्ध पदार्थ आहे ते देखील पाहिले की स्निग्ध पदार्थाचे कोणकोणते प्रकार आहेत. जे दुधापासून जे बनतात, जे तेलकट आहेत, जो तेल हा म्हणजे कसा आहे, स्निग्ध पदार्थ आहे. जो कागदावर लावला की मग आपल्याला ते तेलकटपणा जाणवतो, की तोच पदार्थ लावला की काय होतं, तेलकटपणा होतो. मग स्निग्ध पदार्थ कोणकोणते आहेत, त्याची आपल्या शरीराला कशी आवश्यकता हे आपण पाहिलं. त्याचप्रमाणे आपण प्रथिने पाहिले की ते देखील आपल्या शरीराला कशा प्रकारची आवश्यकता आहे ते आपण घटक पाहिला. मग त्याच्यानंतर आपण पाहिलं जीवनसत्वे आणि खनिजे, म्हणजे जे विटॅमिन्स आणि जे मिनरल्स आहे, प्रथिने झाले, प्रोटीन झालं, जीवनसत्वे जे विटॅमिन्स आणि खनिजे म्हणजे मिनरल्स, हे आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे कार्य करतात, त्याची देखील आपल्या शरीराला कशा प्रकारची गरज आहे, त्याची अल्प प्रमाणात जरी गरज असली तरी ते मोठ्या प्रमाणात कार्य करतात. काय कार्य करतात,
आपल्या शरीरातील जो ऑक्सिजन आहे तो वाहून नेण्याचं काम करतात आणि तो वाहून नेत असल्यामुळे काय होतं, तो देखील आपल्या शरीरामध्ये तितकाच महत्त्वाचा घटक आहे, जीवनसत्वे आणि खनिजे. आपण इथपर्यंत मुलांनो पाहिलं की कशा प्रकारे सर्व अन्न घटक की आपल्या शरीरासाठी किती आवश्यक प्रकारे आहेत आणि त्याची जी कामं आहेत, जे जीवनसत्वाची आहेत, खनिजाची आहेत, प्रथिनेची आहेत, या सर्वांची आपल्याला किती गरज आहे, ते कशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे कार्य करत असतात, हे देखील मुलांना आपण पाहिलं आहे. आता आपण पुढचे पाहणार आहोत की आपण हे सर्व अन्नपदार्थ जर खाल्ले आहेत, जे सगळ्या प्रकारचे जे आपण आता नावं घेतलीत, मग त्याचं संतुलित एक आहार जो बोलतात ना की बॅलन्स डाएट, की तो कशा प्रकारे आपण आपल्या जीवनामध्ये ठेवला पाहिजे, की प्रत्येकाचं देखील काय आहे, एक प्रमाण आहे की हर एक गोष्टाचा आपण अतिरेक करू नये, की भूक लागली म्हणून खाणं हे योग्य आहे, परंतु भूक नसताना देखील खाणं ही एक विकृती आहे. बरोबर आहे मुलांना, की आहे म्हणून खायचं, याच्यामुळे काय होऊ शकतं, खूप मोठ्या समस्या पुढे पोटाच्या विकाराच्या येऊ शकतात आणि त्याच्यामुळे म्हणून त्यांनी सांगितलंय की संतुलित आहार हा काय असतो, की ते आता आपण पाहू की संतुलित आहार म्हणजे हर एक अन्न घटकाचं एक व्यवस्थित त्याचं नियोजन करणे, की ते कशा प्रकारे झालं पाहिजे हे पाहणार आहोत. बघा आता आपण काय इथे त्यांनी सांगितलंय, प्रकृती चांगली आहे याचा अर्थ आपली सर्व कामे, अभ्यास, खेळ इत्यादी सहज करता येण्या इतपत आपल्याला काय आहे, आपण फिट आहोत. आपली प्रकृती जर चांगली असेल तर आपण काय करतो, की आपण आपला खेळ आहे, जो आपला अभ्यास आहे, ज्या काय आपल्या इतर जे दैनंदिन जे कामं आहेत, ते काय करतो मुलांना, आपण व्यवस्थितपणे पार पडतो. का? तर आपण आपलं शरीर व्यवस्थित आहे, आपल्या शरीराची व्यवस्थित प्रकारे शरीराचे हर एक कार्य अवयव आहे ते कार्य करीत आहेत. त्याच्यामुळे आपण काय करत आहोत, की आपली सर्व कामे, अभ्यास, खेळ इत्यादी सर्व काही आपला जो योग आहे ते सर्व करत आहोत. बघा इथे तुम्हाला दिलं आहे, जे आपले दैनंदिनचे जे काम आहे, जे रोजची सकाळी उठून जे काम करणारे जे काम करतात, जे विद्यार्थी आहेत ते देखील आपल्या रोजचा अभ्यास करत असतात, जे खेळ खेळत असतात, करणं इतपत आपल्या शरीरामध्ये काय असतं, ताकद असते आणि ऊर्जा असते, म्हणून आपण हे काम करत असतो. हे घ्या, लक्षात घ्या. शक्ती आहे व ती कामे आपण उत्साहाने आणि आनंदाने करत असतो, की उत्साहाने म्हणजे आपल्याला त्या गोष्टीची एक्साइटमेंट असते, की अरे आणि आनंद वाटत असतो. हर एक काम करताना आपल्याला आनंद वाटला पाहिजे आणि उत्साह वाटला पाहिजे, एक एक्साइटमेंट असली पाहिजे, त्याला म्हणजे उत्साहाने आपण हे काय करतो असं काम करतो. पण कधी ही शक्ती आहे आपल्या शरीरामध्ये, काय आहे, शक्ती आहे. शक्तीचा दुसरा अर्थ काय सांगितला आम्ही, ऊर्जा आहे आणि त्या ऊर्जेमुळेच आपण ही कामे काय करतोय, पार पाडत आहोत. या सर्व अन्न घटकाचं जे आपण सेवन करतो तेव्हा आपण या गोष्टी सर्व शक्य होतात. मुलांना लक्षात घ्या, आपल्या शरीराची वाढ योग्य रीतीने होत आहे. म्हणजे आपण तुम्ही समजून जा, की जर तुमची प्रकृती चांगली आहे, तुम्ही तुमच्या दैनंदिन जे कामं करत आहात, खेळत आहात आणि तुम्ही अभ्यास करत आहात, म्हणजे याचा अर्थ काय आहे, की तुमची प्रकृती चांगली आहे आणि आपल्या शरीराची योग्य रीतीने काय होत आहे मुलांना, वाढ होत आहे. त्याच्यामुळे तुम्ही सगळं जे अन्न घटक जे तुम्ही खाल्ले आहेत त्याची काय आहे, वाढ झालेली आहे शरीराची. तसेच आपण वारंवार आजारही पडत नाही आणि मग आपण जर उत्साही आहोत आणि सर्व कामं आपण उत्साहाने करत आहोत, आनंदाने करत आहोत आणि आपल्या शरीराची वाढही नीट होत आहे, त्याच्यामुळे आपण काय करतोय मुलांनो, की आपण वारंवार आजारही पडत नाहीये. याचा अर्थ काय आहे, की आपले जे अन्न घटक आहेत ते आपण अन्न घटक आपल्या शरीरात जे लागणार आहेत ते देखील काय करत आहोत, उत्तमरित्याने खातो. याचा अर्थ हे समजून जायचं. आपली प्रकृती उत्तम राहावी असे सर्वांनाच वाटते. बरोबर, प्रत्येक व्यक्तीला वाटतं की आपली प्रकृती, जे माझे शरीर आहे ते स्वस्थ राहिलं पाहिजे, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता राहता कामा नये, कोणत्याही प्रकारचा आजार किंवा विकार होता कामा नये, कोणत्याही गोष्टी शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष असता कामा नये आणि तो आजार आपण किती अगदी फिट राहिलं पाहिजे. तर आपण हर एक प्रकारची जे कामं करणं, हे आपण कामं करणं अगदी उत्साहाने आणि आनंदाने करता आली पाहिजे, हे प्रत्येकालाच वाटतं. आणि म्हणूनच आपली जर प्रकृती जर ठीक राहायची असेल तर आपल्याला जे आपण घटक शिकलो, की जे कार्बोदके आहे, जे स्निग्ध पदार्थ आहेत, जे प्रथिने आहेत, जे जीवनसत्वे आणि खनिजे आहेत, या सर्व घटकांचा एक बॅलन्स असला पाहिजे आपल्या रोजच्या आहारामध्ये, की जे आपले कमी गरजेची जे जीवनसत्वे आहेत ते देखील आपण आपल्या आहारामध्ये कशा प्रकारे त्याचा समावेश करता आला पाहिजे, हे देखील मुलांना आपण पाहिलं पाहिजे. म्हणून आपली प्रकृती उत्तम आपल्याला ठेवायची आहे. म्हणून आपली प्रकृती उत्तम राहावी असे सगळ्यांनाच वाटत असते. देखील आपण आपली प्रकृती कशी उत्तम राहावी हे देखील सगळे पाहत असतात. अशा परिस्थितीत राहण्यासाठी कार्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ व जीवनसत्वाची आवश्यकता असते. मी अगोदरशी सांगितलं की हे जे आपण सगळ्या घटकांचा अभ्यास आता आपण केला आहोत, की जे कार्बोदके आहेत, जे स्निग्ध पदार्थ आहेत, जे प्रथिने आहेत, जीवनसत्वे आहेत, या सर्व घटकांची आपण काय करत असतो, आपल्या जेवणामध्ये रोजच्या आहारामध्ये आपण काय करत असतो, खात असतो. जसं विटॅमिन डी पासून आपल्याला काय मिळतं, अंडे, मासे यापासून आपल्याला विटॅमिन डी मिळतं. हाडे मजबूत राहतात आपली आणि शरीरामध्ये काय तर बळकटी येते. बघा
हे सर्व प्रकारचे तुम्हाला जे आपण घटकांचा सर्व अभ्यास केला आहे, सर्व घटकांचे तुम्हाला चित्राद्वारे तुम्ही पाहू शकता. आणि खनिजे या सर्वांचा शरीराला योग्य तेवढा पुरवठा होणे हे गरजेचं आहे. योग्य तेवढा पुरवठा होणे गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला एक आपण शिकतोय का की संतुलित आहार, बॅलन्स्ड डाएट शिकतोय की तुम्हाला जास्त प्रमाणातही ते खायचं नाही आणि ते कमी प्रमाणातही तुम्हाला म्हणजे ते खाऊन जमणार नाही. जर तुम्ही जास्त जरी खाल्लं तरी त्याचा त्रास होऊ शकतो किंवा कमी प्रमाणात खाल्लं तरी त्याचा त्रास होतो. तुम्हाला एक बॅलन्स ठेवायचा आहे की हर एक गोष्ट आहे ती कशी खायची आहे. तुम्हाला एक बॅलन्स्ड म्हणजे एक समतोल आहार पाहिजे की जो परिपूर्ण आहार आहे पण तो समतोल असला पाहिजे की हर एक जो अन्न घटक आहे जो आतापर्यंत आपण शिकलो आहे ते सर्व अन्न घटकाचं एक व्यवस्थित तुमच्या ताटामध्ये त्याच्या गोष्टीचं काय पाहिजे, एक हर एक गोष्टीचं पदार्थ त्याच्यामध्ये आपल्याला जे कार्बोदके जे आपण शिकलो ते तुमच्या आहारामध्ये असणं आवश्यक आहे. जे संज्ञ पदार्थ आहेत ते देखील असणं गरजेचं. तंतुमय जे प्रथिने आहेत, प्रोटीन आहेत ते पाहिलं आपण. जे खनिजे आहे, जीवनसत्वे आहे हे देखील तुमच्या आहारामध्ये असणे गरजेचं आहे. अशा प्रकारचे सर्वांच्या शरीराला योग्य तेवढा पुरवठा होणं गरजेचं. म्हणजे सर्व जीवनसत्वे, खनिजे या सर्वांचा शरीरामध्ये काय केलं पाहिजे, पुरवठा होणं गरजेचं आहे. म्हणजे हे आपल्या शरीरात जाणं गरजेचं आहे. आणि जाण्यामुळे काय होईल, आपल्या शरीराची अतिशय योग्यरित्या वाढ होऊ शकते आणि आपण आजारी पडू शकत नाही आणि आपण अधिक आनंदाने आणि उत्साहाने काम करायला आपण तयार असतो. आता बघा इथे जर तुम्हाला सर्व अन्न घटक दिले, सर्व अन्न घटकांचा योग्य तेवढा पुरवठा करणाऱ्या आहाराला संतुलित आहार म्हणतात. मी आत्ताच सांगितलं की सर्व अन्न घटकाचा योग्य तेवढा पुरवठा म्हणजे तुम्हाला जेवढं लागेल तेवढं, की तुमचं एक नियोजन असणं की की आज जेवणामध्ये काय असले पाहिजे, आज कोणते प्रथिने असले पाहिजे, आज कोणते प्रोटीन असले पाहिजेत, आज कोणते पिष्टमय पदार्थ असले पाहिजे, आज कोणते स्निग्ध पदार्थ, आज कोणते जीवनसत्व, कोणते खनिजे, हे सर्व घटकांचा एक तुम्हाला सूची बनवणं गरजेचं आहे. म्हणून त्यांनी सांगितलं काय, अन्न घटकाचा योग्य तेवढा पुरवठा म्हणजे तुम्हाला जेवढा लागेल तुमच्या दिवसभराला किंवा तुमच्या पोटाला जेवढा त्या सर्वांचा एक संतुलित आहार म्हणजे प्रत्येकाचं जे थोडं प्रमाण आहे ते तुमच्या शरीरामध्ये जाणं हे तितकंच गरजेचं आहे. आपण आतापर्यंत ज्या गोष्टी शिकलो, जे अन्न घटक शिकलो, ह्याच्या सर्वांचं काय आहे हे बघा, चित्र तुम्हाला एकाच याच्यामध्ये दाखवलेलं आहे की जे कार्बोदकाचं आहे, जे स्निग्ध पदार्थ आहेत, जे प्रथिने आहेत, जे जीवनसत्वे आहेत, जे खनिजे आहेत, हे सर्व आपल्या जीवनामध्ये आपल्या आहारामध्ये काय आहेत मुलांना आवश्यक आहेत. आणि सर्वांचा एक संतुलित आहार देखील आपल्या रोजच्या जीवनामध्ये असणं हे तितकंच गरजेचं आहे की त्याच्यामुळे आपण काय पडत नाही, आजारी पडत नाही, कोणत्याही आजाराचे आपल्याला विकार होऊ शकत नाही. आता तुम्हाला एक प्रकारची इथे तुम्हाला एक प्रिंट दिलेली आहे, ब्लू प्रिंट आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला एक चित्रामार्फत मला एक दाखवलं आहे की कशा प्रकारे की अन्न हा आपला एक जो मुख्य घटक असेल तर त्याच्या संदर्भामध्ये कोणत्या गोष्टी ह्या आपल्या शरीरासाठी ह्या आवश्यक आहे याची देखील तुम्हाला एक व्यवस्थित सारणी तयार केली आहे. ते देखील मुलांना आपण व्यवस्थित समजून घेऊया की पाठाच्या शेवटच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आपण जे काही शिकलो त्याचा आपल्याला उपयोग कोणत्या गोष्टीसाठी होत आहे हे देखील आपण मुलांना पाहणार आहोत. बघा आता नीट समजून घ्या की बघा हे अन्न आहे आपलं जे मुख्य घटक. आपला विषयच काय आहे, अन्न घटक. असं आपण शिकलो की अन्न हा आपल्या सगळ्याचा मुख्य घटक आहे जो रोजच्या आहारामध्ये आहे. मग त्या आहारामध्ये जो अन्न आहे, जे आपण अन्न खातो ते आपल्या शरीराच्या बांधणीच्या अन्न घटकासाठी किती महत्त्वाचं आहे हे देखील आपण त्याच्यामध्ये पाहिलं की मग त्याच्यामध्ये किती प्रकार पडतात. मग 3 प्रकार पडतात. एक ऊर्जा देणारा असणार शरीराच्या बांधणीचा अन्न घटक आहे आणि एक रोग प्रतिकार शक्ती क्रियासाठी जे उपयोगाचं आहे आणि जे अल्प प्रमाणात आवश्यक अन्न घटक आहे ते देखील इथे त्यांनी सांगितलेलं आहे. मग ऊर्जादायीमध्ये त्यांनी काय सांगितलं, जे कार्बोदके आहे म्हणजे कार्बोदके कोणकोणते आहेत, 3 प्रकारचे आपण पाहिली. एक पिष्टमय पदार्थ पाहिलं, एक आपण शर्करा पाहिलं आणि जे तिसरं पाहिलं आपण जे तंतुमय पदार्थ की तिन्हीचे मिळून हे कार्बोदके आहेत. 3 पदार्थ, याच्यामध्ये 3 प्रकार येतात. याच्या स्निग्ध पदार्थामध्ये हा एक पदार्थ येतो जो तेलकट असतो, बरोबर आहे, हा तेलकट पदार्थ असतो. आता हे प्रथिनेमध्ये काय करत असतं की जसं आपल्याला भिंत बांधायची असेल तर वाळू आणि माती जशी याची गरज असते की ते मजबूतीचं काम करत असतं, तसं प्रथिने देखील हे काय करत असतं, मजबूतीचं काम करत असतं मुलांना. की जे प्रथिने देखील आपल्या शरीराला बळकटी आणण्याचं काम करत असतो ते देखील आपल्या शरीराला गरज आहे. म्हणून इथे त्यांनी सांगितलंय की शरीर बांधणीचं अन्न घटक की तुम्ही जरी हे पदार्थ कार्बोदके खाल्ले आणि स्निग्ध पदार्थ खाल्लं तरी त्याला बळकटी कोण आणणार आहे, प्रथिने म्हणजेच काय आहे, प्रोटीन आहे. हे काय करत असतं की अन्न जे आपल्या शरीराची बळकटी आणण्याचं हे काम
करत असतं. त्याचप्रमाणे जर आपल्या शरीराला मध्ये एखादी रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी देखील आणि काही अल्प प्रमाणामध्ये जीवनसत्व आणि खनिजे याचा देखील वापर कशा प्रकारे करण्यात आला आहे हे देखील तुम्हाला हे व्यवस्थितरित्या मी समजून सांगितलेलं आहे, की आपल्या जे व्हिटॅमिन ए, बी, सी, डी, ई आहे, जे B1, B2, B3, B9, B12 हे सगळं जीवनसत्वामध्ये मिळतं. खनिजे म्हणजे देखील धातू आहे, अधातू आहे, ते देखील कशा प्रकारे काम करतं. जे लोह आहे, तांबा आहे, जसं अधातूमध्ये जसं आहे हिरा आहे, सिमेंट आहे, संगमरवर आहे, म्हणजे असे हे ते प्रकार आहेत. तर त्याच्यामध्ये अधातू मिळून कशा प्रकारे आपल्या शरीरामध्ये देखील हे कार्य करतात जीवनसत्वाद्वारे, खनिजाद्वारे. जे रोगप्रतिकार शक्तीमध्ये जसं वेळ सांगितलं की कोणत्या प्रकारची झीज भरून काढण्याचं काम, शरीरातील ज्या आवश्यक गोष्टी आहेत ते भरून काढण्याचं काम, वजन कमी करण्याचं, की या सर्व गोष्टींमधून आपण पाहिलं की अन्नाद्वारे आपण कोणत्या गोष्टीचा आपण उपयोग करत असतो. आता आपला नेक्स्ट पार्ट आहे पोषण आणि कुपोषण. पोषणचा अर्थ काय, की एखाद्या गोष्टीची शरीराची कमतरता भरून काढणे त्याला पोषण बोलतात. की माझं पोषण झालं. आणि कुपोषण म्हणजे पोषण झालेलंच नाहीये. की पोषण म्हणजे काय मुलांना आपण बोलणार, त्याच्या अन्नाची काय झाली आपण, की अन्न पोषण, की एखाद्या व्यक्तीचं काय करणार आहे आपण म्हणतो ना पालन पोषण, म्हणजे एखाद्याला व्यवस्थित भरून घालणे, पोट भरून जेवण देणं, त्याचं पोषण करणं. आणि कुपोषणचा अर्थ काय बोलतो, की त्याचं पोषण झालेलं नाही, की त्याला जेवायला दिलेलंच नाही, तर किती दिवसापासून तरी तो उपाशी आहे. त्याच्या शरीराचे जे आपण आता अन्न घटकांचा जो विचार केला, की त्याला जे जीवनसत्व लागणारे आहे, जी प्रोटीन्स आहे, जे विटॅमिन्स आहेत, जे मिनरल्स आहेत, ते त्याच्या शरीरामध्ये ते गेलेलेच नाही आहेत. जी कार्बोदके पाहिली ती गेलेली नाही. त्याच्यामुळे त्याच्या शरीराची काय झाली नाही आहे, वाढच झाली नाही, वाढ न होणे. कुपोषणाचा अर्थच काय, मग त्याच्यामध्ये त्या शरीराचे की फक्त कुपोषणामध्ये काय होतं, त्या मुलाचं फक्त पोट वाढलेलं असतं आणि हात जे पाय असतात ते खूप बारीक असतात. म्हणजे त्याचं काही पोषणमध्ये ज्याच्या प्रकारे शरीराची वाढ झालेली आहे, त्याच्या हर एक शरीराच्या अंगाची विकसित झालेलं आहे, त्याला हर एक प्रकारचे जे प्रोटीन्स आहेत ते देखील मिळत आहे, विटॅमिन्स मिनरल्स मिळत आहे, कार्बोदके मिळत आहे, स्निग्ध पदार्थ, म्हणजे हा पोषणच्या भागामध्ये येतो मुलांना. आणि कुपोषणमध्ये त्याचे कोणत्याच प्रकारचे त्याला अन्न घटक हे मिळाले नाही, त्याला काय बोलणार आपण, कुपोषण बोलणार. की आता ते नेमकं आता आपण बघूया की पोषण आणि कुपोषण काय आहे. शरीराचे नीट पोषण होण्यासाठी आहारात सर्व अन्न घटक व पुरेसे योग्य प्रमाणात, शरीराचे काय नीट पोषण होण्यासाठी आपल्याला सर्व घटकांची म्हणजे पूर्ण जे आपण पाहिलं पूर्ण पाठामध्ये की जे फळं आहे, जे फ्रूट आहे, जे पालेभाज्या आहे, जे कडधान्य, त्या सर्वांची काय आहे गरज आहे. जे डी जीवनसत्व आहे, जे आपल्याला मांस, मासे, अंडी, दूध या सर्वापासून आपल्याला काय मिळतं, हाडाची मजबूती मिळते. ह्या सर्व गोष्टी आहेत काय पोषण नीट होण्यासाठी या आहाराचा समावेश करणं काय गरजेचं आहे. तो पुरेसा व योग्य प्रमाणात मिळणे आवश्यक असते. ह्या सर्व आहार आपल्याला पुरेसा आणि योग्य प्रमाणात, पुरेसं म्हणजे जेवढा आपल्याला गरज आहे तेवढा आणि योग्य प्रमाणात, म्हणजे त्याचं प्रमाण देखील योग्य असलं पाहिजे. नुसतं जेवढा लागेल तेवढाच नाही, तर त्याचं प्रमाण देखील, की बाबा एखादा जो अन्न घटक आहे तो खूप मोठ्या प्रमाणात घेतला आणि एखादा अन्न घटक कमी प्रमाणात घेतला, तर असं नाही पाहिजे. की योग्य प्रमाणामध्ये पाहिजे आणि पुरेसा, मला जेवढा शरीराला लागेल, माझ्या पोटाला जेवढं लागेल त्या प्रमाणामध्ये देखील काय करणं आहे, मिळणं आवश्यक आहे. त्याला काय म्हणणार, पोषण आहे, त्याला बोलणार पोषण झालेलं आहे. इथे तुम्ही पाहू शकता की शरीराचे नीट पोषण होण्यासाठी, नीट पोषण म्हणजेच काय, पोषणचा अर्थच काय, पोषण आणि कुपोषण. पोषण म्हणजे शरीराची नीट वाढ होण्यासाठी आपल्याला या सर्व अन्न घटकाचा योग्य प्रमाणात पुरेसा असा वापर होणं गरजेचं आहे. आणि अशा व्यक्तीचा जो योग्य प्रमाणामध्ये जर वापर झाला आहे तर त्याला आपण पोषण बोलणार. पण ज्याचा वापर नाही केला आहे, की ज्याला ही जीवनसत्व हे जे अन्न घटक हे मिळालेच नाही, म्हणजे त्याचं त्या व्यक्तीचं त्या मुलाचं काय झालं आहे, कुपोषण झालं आहे. मग तो अशा प्रकारे दिसतो की त्याच्या पोटाची वाढ झालेली असते, त्याचे हातपाय हे काय असतात, बारीक असतं आणि त्याचं जे डोकं आहे ते देखील मोठं झालेलं आपल्याला दिसतं. एखाद्या व्यक्तीच्या आहारात काही अन्न घटकाची सतत कमतरता राहिली तर त्याचे नीट पोषण होत नाही. बघा म्हणजे आपल्या शरीरात अन्न घटकाची किती महत्त्वाची म्हणजे एक भूमिका बजावत असते सर्व अन्न घटक, की जर आपल्या शरीरामध्ये त्याची कमतरता असेल तर आपल्याला अशा प्रकारचे विकार होऊ शकतो. की इथे स्पष्ट राहिले की या व्यक्तीच्या आहारात जर काही अन्न घटकांची सतत कमतरता राहिली, सतत म्हणजे त्याला जर मिळालंच नाहीये, की चला 1 दिवस 2 दिवस 3 दिवस आपण समजू शकतो, पण जर त्याला 5 महिने झाले, 4 महिने झाले, जर त्याला ती मिळालीच नाही तर आपल्याला काय होऊ शकतं, त्याचे नीट पोषण झाले नाही. मग अशा वेळेस आपण काय बोलणार, त्याला कुपोषण असे बोलणार, की त्याचे की अन्न घटका त्याला मिळालेलेच नाही. जे अन्न घटकाचे आपण पाठामध्ये सर्व पाहिले, की जे कार्बोदके आहे, जे प्रथिने आहेत, जीवनसत्वे आहेत, खनिजे आहेत आणि जे स्निग्ध पदार्थ आहे, या सर्वांना जर कमतरता जी सतत होत राहिली तर त्याचे पोषण हे नीट होत नाही. हे देखील आपण पाहिले आहे की कशा प्रकारे तो बालक होऊ शकतो आणि त्याच्यामुळे ती व्यक्ती कुपोषित आहे असे आपण म्हणतो. आणि जर मग हे अन्न घटक आपल्याला मिळाले नाही
तर मग आपण काय बोलतो की ही व्यक्ती काय आहे, कुपोषित आहे अन्न घटकाच्या अभावी. मग त्याच्यामुळे तिचा आकार जो असतो तो अशा प्रकारेच आपल्याला पाहायला मिळतो. तर आपण काय म्हणतो की कुपोषणामुळे व्यक्तीच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतात, की जर तो व्यक्ती कुपोषित राहिला तर त्याच्या आरोग्यावर काय होतात, गंभीर परिणाम होतात. म्हणजे तो वेगवेगळ्या प्रकारचे काय होतात, आजार देखील त्याच्या शरीरावर निर्माण व्हायला सुरुवात होत असते. मग त्याच्या शरीर आणि मनावर दोन्ही प्रकारचे काय होतात, परिणाम आपल्याला बघायला मिळत असतात. की कोणत्यामुळे, कुपोषणामुळे. बघा इथे तुम्ही पाहू शकता, कुपोषणामुळे व्यक्तीच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असतात व्यक्तीवर, की म्हणजे त्याला वेगवेगळ्या आजारातून त्याला प्रॉब्लेममधून त्याला जावं लागतं. ती व्यक्ती कुपोषित आहे आणि त्यामुळे त्याला काय होऊ शकतं, की कुपोषणामुळे व्यक्तीच्या आरोग्यावर हे खूप मोठे गंभीर परिणाम होतात. त्याच्या विचारावर व्यक्तीवर देखील हे परिणाम हे होत असतात. उदाहरणार्थ कार्बोदके व प्रथिने पुरेशा प्रमाणात मिळाली नाही तर शरीराची वाढ खुंटते. म्हणजे आपण पाहिले होते ते कार्बोदके पाहिले, प्रथिने पाहिले, हे पुरेशा प्रमाणात नाही मिळाले तर त्याची वाढ होत नाही आणि माणसाला मग सतत थकवा जाणवतो. अभ्यासात तसेच खेळात व इतर कामात उत्साह देखील वाटत नाही मुलांना. तसं तुम्ही इथे पाहू शकता, की बघा इथे वेगवेगळ्या प्रकार आणि एखाद्या जीवनसत्वाच्या किंवा खनिजाच्या अभावामुळे काही विशिष्ट असे देखील आजार होऊ शकतात, की एखाद्या गोष्टीची कमतरता राहिल्यामुळे काय होऊ शकतात, विशिष्ट प्रकारचे तुम्हाला आजार देखील निर्माण होऊ शकतात. तसं आपण बघा इथे आता पाहिलं, अभ्यासात, खेळात व इतर कोणत्याही कामामध्ये आपलं मन लागत नाही, आपण उत्साही राहत नाही, आनंदी राहत नाही आणि जीवनसत्वे आणि खनिजाच्या अभावामुळे आपण बोलतो ना, की बाबा मला आता बाबा व्हिटॅमिन एची कमतरता आहे, व्हिटॅमिन डीची कमतरता आहे, व्हिटॅमिन सीची कमतरता. म्हणजे याचं काय होतं, की याच्या जीवनसत्वाच्या अभावी, खनिजाच्या अभावी काय होऊ शकतं, विशिष्ट आजार जडू शकतो. म्हणजे एक प्रकारे आपण म्हणू शकतो, की चला बाबा कधीतरी रात्रीचं कमी दिसणे किंवा अंधुक दिसणे, धुसट दिसणे, हे देखील जीवनसत्वाचंच कमी अभावी असू शकतं. हाडांची मजबूती नसल्यामुळे तो व्यवस्थित उभं न राहणं, पायांना बळकटी न येणं, हे जीवनसत्व डीचं कमतरतेमुळे होतं. मग अशा प्रकारची व्यक्ती काय होते, सतत आजारी राहते, ती झोपून राहते आणि तिला एक विशिष्ट प्रकारची ते ट्रीटमेंटमधून त्याला जावं लागतं. मग सतत डॉक्टरकडे जाऊन त्या सर्व गोष्टीची काय करावी लागते, चिकित्सक माहिती घेऊन त्याप्रमाणे आजाराचं जे काय आहे विश्लेषण करून त्याप्रमाणे आजारावर ते इलाज केले जातो. मग अशामुळे हे सर्व जे प्रकार आहेत, जे जीवनसत्व आणि खनिजे हे आपल्या शरीरामध्ये किती महत्त्वाचे आहेत, जर ते आपल्या शरीरात नसतील तर आपल्याला काय होऊ शकतात मुलांनो, वेगवेगळ्या प्रकारचे आजार देखील हे होऊ शकतात. हे देखील आपण मुलांना पाहिलेलं आहे.